हेलो गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। कहाँ तक अपना हुआ था कल सिलेबस? गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग। आई होप कि आप सभी ने अच्छे से रिवाइज किया होगा। तो बच्चों, जो गोल्डन रूल्स है अकाउंटिंग के, जैसे मैंने आपको समझाया था, ये बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है आपके करियर पर्सपेक्टिव के लिए। अगर आप आगे जाके कोई भी एग्ज़ाम दोगे, बीकॉम हो, सीए हो, सीएस हो, स्पेशली ये जो रूल्स थे, रूल दिसंबर 23 की सीएस एग्जीक्यूटिव लेवल की जो एग्ज़ाम होती है, जो सीए में जैसे फाउंडेशन होता है उसके बाद इंटरमीडिएट होता है, उसी तरह से सीएस में पहले सीएस ईटी होती है और उसके बाद सीएस एग्जीक्यूटिव होता है। उसका पेपर नंबर 4 है, अकाउंट्स और फाइनेंशियल मैनेजमेंट पे। उसमें अकाउंट 60 मार्क्स को है, उसमें से 5 मार्क्स को ये क्वेश्चन पूछा गया था। तो आप इससे अंदाजा लगा सकते हो कि अपना सिलेबस कितना ज़्यादा इंपॉर्टेंट है। खाली 11 के नज़रियों से आप पढ़ोगे तो मैंने आपको कल ही कहा था, रहने दो, क्योंकि इतना ज़्यादा इंपॉर्टेंट है। अभी ये बच्चा कोई भूल गया, किसी को याद नहीं रहा, इस पे पूरी अकाउंटिंग बेस है। अभी आप कॉमर्स के स्टूडेंट हो, और स्पेशली मैंने जैसे आपको बोला था, कॉमर्स में अकाउंट्स क्या है? हर्ट है अपने कॉमर्स का। दिल नहीं होगा तो बॉडी में काम करेगा क्या? दिल और दिमाग दोनों का काम अकाउंट करता है कॉमर्स में। अगर ये चीजें आपकी अच्छी होगी तो पूरी आपकी लाइफ क्या होगी? अच्छी बनेगी, अच्छे से सेट होगी। सो बच्चों, आई होप कि आपने अच्छे से रिवाइज किया होगा और आपको इम्पोर्टेंस भी पता चल रहा होगा अपने सिलेबस का। मैंने जैसे आपको पहले ही बोला था कि आपके अकाउंट्स का सिलेबस जो है 11 का, आपके कॉमर्स के बचपन से लेकर 55 तक ये सिलेबस, ये जो पूरा करिकुलम है, आपके साथ रहेगा। अगर आप अच्छे से अभी स्टडी करोगे, अभी आपको टाइम ही टाइम है 11th में। कुछ लोड है, प्रेशर है, अभी कुछ नहीं है। लेकिन जब जैसे जैसे आपका एज बढ़ेगा, आप पे प्रेशर आना चालू हो जाएगा। अभी एकदम रिलैक्स में स्टडी चालू है। ऐसा है कि आप बहुत बड़े बुक्स ले रहे हो, आप रेफरेंस बुक ऐसे। अगर आप आगे जाओगे, जैसे जैसे आपका लेवल अप होता जाएगा, 12th हो, 12th के बाद हो, तो आपका सिलेबस भी बढ़ेगा। तब आपके पास टाइम नहीं होगा उतना ज़्यादा कि आप पूरी चीज़ों को वापिस कर सके। आज आपके पास टाइम है रिवाइज करने के लिए, बाकी चीज़ें करने के लिए, लेकिन इन फ्यूचर में उतना टाइम नहीं होगा। सीए हो, सीएस हो, कल तो आपने सुना होगा सीए का रिजल्ट था। बहुत सारे बच्चे फेल होते मेजरली। क्यों फेल होते हैं? कि एक बेसिक रीजन होता है कि रिवीजन नहीं हो पाता, लेक्चर्स कंप्लीट नहीं हो पाते। एग्जाम डिफिकल्ट नहीं है, लेकिन एग्जाम वास्ट है। डिफिकल्ट यानी वास्ट, इस दोनों शब्द में डिफरेंस पता है आपको क्या? हाँ, हाँ। जो सिलेबस है वो बहुत बड़ा है। क्या है उसमें, नंबर ऑफ जो सब्जेक्ट्स है, जो बुक्स है, वो बहुत ज़्यादा वास्ट है। सिलेबस अभी देखने जाओगे, जो सीएम इंटरमीडिएट का एक सब्जेक्ट है टैक्सेशन, उसकी 5 बुक्स है एक सब्जेक्ट की। और वो बुक्स इतनी है कि आपका 12 11 का और 12th का भी देखा जाए तो उतना करिकुलम नहीं है, उतना ज़्यादा टैक्स है इन डेप्थ में। सो बच्चों, आज से अगर आप अच्छे से 11 की नींव अच्छी करोगे, तो डेफिनेटली आपको उसका 12th में फायदा होगा, इन फ्यूचर भी होगा। और आपको इतनी चीजें मैं इतने बार दोहराने की इसके पीछे ये वजह कि मुझे लगता है जो गलतियां नॉर्मली स्टूडेंट्स करते 11 12th में, आपसे ना हो वो चीजें। आपको क्या लगता है, आप अगर आप सीए सीएस कर रहे हो तो आप गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट पढ़ोगे या आप आगे की चीजें पढ़ोगे?
उसको ही टाइम देना चाहिए। अगर आपने यह चीजें अभी बाय हार्ट कर ली तो आपको आगे जाके इन चीजों पर ध्यान देने की जरूरत आहे क्या? बरोबर आहे ना? म्हणून ज्या वेळेला त्या गोष्टी जर तुम्ही चांगल्या प्रकारे केल्या तर इन फ्युचरमध्ये तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. आणि नॉर्मली कसं मी तुम्हाला सांगितलं बघा, कोणती पण प्रोसेस आहे आपल्याला वाटते की बा याचा फायदा काय. बरोबर आहे. तुम्हाला काल वाटलं असेल हे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट वाचलं, याचा फायदा काय. बरोबर आहे. बट तुम्हाला तो दिसत नाही, पण मला तो दिसतोय ना. म्हणून मी तुम्हाला दाखवला काय फायदा होतो ते. बरोबर आहे. इन फ्युचर आत्ता सीए ची एक्झाम असू द्या, पुढे आपला एक टॉपिक आहे जर्नल एंट्री. जर्नल एंट्रीवर बेस सिलेबस आहेच फाउंडेशनचा, त्यात नो डाऊट काही विषय. बट जर्नल एंट्रीचा क्वेश्चन 5 मार्काला येतो. सबसिडरी बुकचा क्वेश्चन फाउंडेशनच्या एक्झाममध्ये 5 मार्काला येतो. कमीत कमी 5 मार्काला. एक थेअरीचा जर पकडला आणि एक प्रॅक्टिकल पकडला तर 10 मार्कापर्यंत पाचवा जो आपला चॅप्टर आहे त्याचं वेटेज जातं. आणि तिसरा जो चॅप्टर आहे आपला कोणता, जर्नल, त्यावरचा एक फिक्स क्वेश्चन येतो. इव्हन डेप्रिशिएशन चॅप्टर आहे आपला. रेक्टिफिकेशन एरर्स 10 मार्काला आहे सीए फाउंडेशनला, मे बी माहीत असेल तुम्हाला. डेप्रिशिएशनचा 5 ते 10 मार्काचा क्वेश्चन प्रत्येक एक्झाममध्ये असतो फाउंडेशनचा. फायनल अकाउंटचा क्वेश्चन 15 ते 20 मार्काला असतो. कितीला? 20. सिंगल एंट्रीचा क्वेश्चन आता फाउंडेशनला आहे 10 मार्क्सला आहे कंपल्सरी. आणि हे सगळा सिलेबस कोणता आहे तुमचा? 11वीचा. आणि ते जर तुम्ही व्यवस्थित केला तर परत तुम्हाला त्या गोष्टीला तेवढा जास्त वेळ द्यायची गरज आहे का? बरोबर आहे ना? तुमचे जे नवीन सब्जेक्ट असतील, समजा लॉ असेल, आता लॉ आहे का तुम्हाला 11th-12thला? मग जेव्हा तुम्ही जासाल तेव्हा त्या सब्जेक्टला तुम्ही जास्त वेळ देऊ शकत असाल. पण तुमच्या अकाउंटमध्येच समजा वांदे असतील तर तुम्ही जाणार आहात का तिथं? देऊ शकाल का? नाहीच देणार ना, ऑब्व्हियसली गोष्ट. म्हणून तुम्हाला अकाउंट्स तुमचा कोर सब्जेक्ट आहे हे तुम्हाला नाही, एक्झामिनरला सुद्धा समजलं पाहिजे तुमचा पेपर बघून की या पोराचा अकाउंट स्ट्रॉंग आहे. बरोबर आहे ना? सो तशा दृष्टीनं तुम्ही अभ्यास करा, डेली रिवाईज करत राहा. आणि तुम्हाला क्लिअरली सांगतोय, जे पोरगा आजपासून 11वी-12वीला सिन्सिअरली अभ्यास करेल, कारण मोस्टली स्टुडंट नाही करत. 11वीला तर नाहीच करत बघा, खूप कमी संख्या आहे. तुम्ही ऑलरेडी त्या 20% आहात जे व्यवस्थित क्लास अटेंड करतायत. 20% तुम्हाला टॉप 5 जायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? रिवाईज करावं लागेल. आणि जेवढं तुम्ही रिवाईज करता तेवढं जास्त तुम्ही मजबूत होता. मजबूत यानी की बा तुम्ही म्हणजे तुमचं सेल्फ प्रिपेअर होता तुम्ही त्या गोष्टीसाठी. म्हणजे एकदा तुम्ही जर त्या गोष्टी केल्या, समजा रिवाईज म्हणजे ती एक ताकद आहे, एक बिल्ड करण्याची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जेवढं जास्त रिवाईज करसाल तेवढी जास्त तुमची स्ट्रेंथ वाढत जाईल. आणि आपल्याला वाटेल की एकच बोरिंग गोष्ट आहे, त्याला दररोज काय रिवाईज करायचे. बरोबर आहे ना? बट हीच गोष्ट आहे जी तुम्हाला उद्या खायला मदत करेल. तुम्ही म्हणसाल खायला कशी मदत करेल? बरोबर ना? एखादी एक्झाम तुम्ही चांगली क्लिअर झाल्या, चांगलं तुम्हाला एखादा जॉब लागला तर ह्या सगळ्या गोष्टीला मदत कोण करायला? अल्टिमेटली आपला सब्जेक्टच करायला ना. सो या गोष्टीकडे थोडं गांभीर्याने लक्ष द्या. मला वाटतं तुम्ही काल परत रिवाईज केला असेल, हा क्वेश्चन पण सॉल्व्ह केला असेल. सो वानो, जसं आपलं ट्रेडिशनल वे होतं तसंच आपलं एक मॉडर्न वे आहे क्लासिफिकेशनचं. बट या दोन्ही गोष्टीत जास्त डिफरन्स नाही पडत. असेट काय? रिअल, नॉमिनल, पर्सनल, काय असेल? रिअल आहे. बरोबर आहे. असेटमध्ये मशिनरी, बिल्डिंग, गुडविल, फर्निचर ह्या गोष्टी येतात, रिअल आहे. तर इकडे बघा, इथे रूल दिलेत असेटसाठी, एक्सपेन्सेससाठी आणि लॉसेससाठी. इन्क्रीज इन द असेट इज डेबिटेड अँड डिक्रीज इन द असेट इज क्रेडिटेड. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी असेट परचेस करता तेव्हा असेट काय होती? डेबिट होती. बरोबर आहे. सो आपण तेव्हा काय करणार? काय करणार तेव्हा? एक मशिनरी परचेस केली, त्यानंतर आपण असेट अकाउंटला काय करणार? इन्क्रीज व्हायली ना, डेबिट करणार. जेव्हा मशिनरी सेल केली तेव्हा असेट काय झाली? डिक्रीज. मग मशिनरी अकाउंट काय होणार? क्रेडिट. ही गोष्ट तुम्हाला कळली. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस अँड लॉसेस इज डेबिटेड.
आपला नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट ऑल. हा रूल पण काय सांगतोय? डिक्रीज इन द एक्सपेन्सेस. आता एक्सपेन्सेस जर समजा कमी झाले म्हणजे काय झालं? गेनच झालं ना इनडायरेक्टली. इन्कम ते गेन मध्ये ट्रान्सफर होतोय, सो तेव्हा त्याला काय करायचं? क्रेडिट करायचं. त्यानंतर पुढचे फॉर रेकॉर्डिंग चेंजेस इन लायबिलिटी कॅपिटल रेव्हेन्यू अँड गेन्स, इन्क्रीज इन द लायबिलिटी इज क्रेडिटेड. जर लायबिलिटी इन्क्रीज झाली तर त्याला काय करणार? डिक्रीज इन द लायबिलिटी इज, इन्क्रीज इन द कॅपिटल इज. म्हणजे इन शॉर्ट यात ज्या चार गोष्टी दिल्या लायबिलिटीज कॅपिटल, हे जर झाले तर याला नॉर्मली आपण काय करणार? इन्क्रीज झाले तर क्रेडिट आणि डिक्रीज झाले तर डेबिट. सो जे काल आपण शिकलं होतं तेच आपल्याला इथे दिलेलं आहे, काही वेगळं दिलेलं नाहीये, फक्त थोडा वे चेंज केलेला आहे. सो तुमच्यासाठी सगळ्यात पहिले आपण हे क्वेश्चन घेऊया. हे कसे वाटतात तुम्हाला? क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स इन पर्सनल रिअल नॉमिनल अकाउंट. सगळ्यात पहिले मला सांगा तुम्ही स्टेशनरी अकाउंट कोणतं? रिअल नॉमिनल पर्सनल. अरे खाली दिले का? त्यानंतर काय आहे दुसरं? महेश पर्सनल. अरे बाप रे बाप. तर इकडे बघा, सगळ्यात पहिले काय? स्टेशनरी. ते कोणतं आहे? नॉमिनल अकाउंट, बरोबर आहे. बरं ठीक आहे, जाऊ द्या, लक्ष द्या. स्टेशनरी कोणतं अकाउंट आहे? नॉमिनल. त्यानंतर महेश अकाउंट कोणतं आहे? पर्सनल. त्यानंतर मशिनरी, कॅपिटल, लॉस बाय फायर, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, बिल्डिंग, बँक ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर कॉपीराइट्स, रिपेअर्स, लॅपटॉप, वेजेस. सो बरोबर आलं का बघा तुमचं? बरोबर आहे. त्यानंतर खाली आपल्याला दिलंय क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स अंडर पर्सनल रिअल नॉमिनल. सगळ्यात पहिले कॅश. काय? फर्निचर. फर्निचर कोणतं अकाउंट आहे? बाळ मनीष सांग आता मला. प्रीपेड इन्शुरन्स. का? सांग नॉमिनल काय? एक्सप्लेन. नॉमिनल आहे. बोल बाळ. हा, ते तर कळालं मला, पे केलेलं आहे. त्याचं अकाउंट सांग कोणतं. का? एक्सप्लेन करा. सांग सलील कसं येणार? हम्म. सलील, हा ते झालं तू. हम्म. म्हणून तिघांचे पण तर्क चुकलेले आहेत. सो
बॅक टू बेसिक. हेच सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट आहे बघा, लक्षात ठेवायला. असं मुलांना वाटतं तुमच्यासारख्या. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणजे काय असते? दिस अकाउंट प्रेझेंटेड अ सर्टन पर्सन और ग्रुप ऑफ पर्सन इन अ बिझनेस डीलिंग अकाउंट्स रिलेटेड टू आउटस्टँडिंग अँड प्रीपेड आयटम्स आर कॉल्ड रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. त्यामध्ये काय? आउटस्टँडिंग रेंट, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, प्रीपेड, वेजेस. ह्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या होत्या, सांगितल्या होत्या लक्षात ठेवा म्हणून. तर मला सांगा, प्रीपेड इन्शुरन्स काय असेल? का? तर ते पर्सनल रिलेटेड आहे त्याच्यामुळे नाही इन्शुरन्स. इन्शुरन्स बिझनेसचं पण असू शकते. एल आय सी पर्सनल आहे जर तुम्ही लाईफ इन्शुरन्स घेतला असेल तर. बट तिथं इन्शुरन्स बिझनेसचं पण असू शकते, आपल्याला माहीत नाहीये. पण ते प्रीपेड आहे म्हणून ते कोणतं एक्सपेन्स असणार? हां. तर वाहनो, लक्ष द्या. प्रीपेड इन्शुरन्स कोणता अकाउंट आहे मग? लोन, ड्रॉइंग, ट्रेडमार्क, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. हे का पर्सनल आहे? लाईफ रिलेटेड आहे, बरोबर. बिझनेसची काही लाईफ असती का? असती. बट लाईफ नॉर्मली कुणाची कन्सिडर करतो आपण? एल आय सी पर्सनची. आउटस्टँडिंग सॅलरी, रोहित's अकाउंट, गुडविल, कमिशन, इंटरेस्ट. हा, आता क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स अंडर असेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस. सांगा, प्रीपेड रेंट कशात येणार? का? का लायबिलिटी? रिझन? एक्सपेंड मध्ये येईल, असेट येईल. का? हम्म. जिथं जिथं प्रीपेड रेंट, ऍडव्हर्टाइजमेंट, सॅलरी येतो ते काय कन्सिडर केलं जाते? त्यानंतर मोटर कार, कॉपीराइट, प्रिमाइसेस, सॅलरी अकाउंट, एक्सपेंडिचर, रेंट पेएबल, इंटरेस्ट रिसीव्ड, इन्कम, ही लायबिलिटी, ही इन्कम, इन्शुरन्स प्रीमियम. काय? काय इन्शुरन्स प्रीमियम? असेट. पुढे जाऊन बेनिफिट भेटेल इन्शुरन्स प्रीमियमचा. आणखी काही तर्क तुमचे? काय असेल इन्शुरन्स प्रीमियम? एक्सपेन्सिव्ह आणू. त्यानंतर पुढं बँक लोन, असेट लायबिलिटी काय आहे? बँक लोन एक्सपेंडिचर असते का? बॅड डेट्स लायबिलिटी. डिव्हिडंड रिसिव्ड
ऑडिट फीस, बॅड डेट काय असते? एक्सपेन्स असतो बांधनो. काय असतो? का? एक्सपेन्स किंवा लॉस असतो. म्हणजे खरं तर लॉसच असतो, एक्सपेन्स नसतो. बॅड डेट्स म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला काय असतात? हां. बघितले हे आन्सर्स. त्यानंतर हे पुढचे तुम्ही क्लासिफाय करून सांगा मला. मी काही समजत नसेल यातलं एखादा अकाउंट्स काय तर मला विचारा. तसं तर एकदा बघतो मी. कॅरेज म्हणजे हे असते बघा, गुड्स असतात आपले, त्याचं कॅरेज असते, या ट्रान्सपोर्टचे एक टाईपचे एक्सपेन्स असतात हे. त्यानंतर पुढे दिले बघा, लाईव्ह स्टॉक. मी अगोदर पण तुम्हाला एक्सप्लेन केले काय असते लाईव्ह स्टॉक. लाईव्ह स्टॉक म्हणजे हा हा. रेट पण काय असते, एक टाईपचा एक्सपेन्स आहे. झालं. बाकी तुम्ही करा हे. बुक बंद करून बाळांनो, बुकवर नाही, नोटबुक मध्ये. ऑनलाइन स्टूडेंट्स, आप भी करो, और यूट्यूब में जो स्टूडेंट देख रहे हैं वो भी आप लेक्चर के नीचे कमेंट में लिख सकते हो।
झालं का बांधणं तुमचं करून? ओव्हरड्राफ्ट म्हणजे असते बा, लोन घेतलेलं बँकेकडून, लिमिट, आपले जेवढे पैसे सेव्हिंग असतात त्याच्या पुढे जाऊन. आणि ते नॉर्मली करंट अकाउंटवर मिळत असते, जे बिझनेस वगैरे करतात त्यांच्या. सो कशात जाईल ते? किसमें जाएगा? आता तेच बरोबर आहे, जे मी नाही आहे लायबिलिटीच आहे. तू बँकेकडून कर्ज घेतलं, बँक काय म्हणाल, बा खूप चांगला व्यक्ती वरद विजय माल्याचाच भाऊ दिसतोय, राहू द्या माफ करा, असं म्हणेल का? बँक काय म्हणेल, लोन फेडावंच लागेल, नाही फेडलं तर काय करतील? इंटरेस्ट नाही वाढवणार, देईनच म्हणलं काय करतील? घेऊन उचलून जातील की तुला. हा, का नाही नेणार? हम्म. हा, क्राईम करायचा विचार करू नको मनीष काय असा, म्हणून. हम्म. कळलं? सो इकडे लक्ष द्या बाळांनो, झालं तुमचं क्लासिफिकेशन? 16व चालू आहे, लवकर करा.
सो स्टुडंट्स चेक करा तुमचे. सगळ्यात पहिले असेट मध्ये काय काय आलंय, काय काय आलंय? लायबिलिटीज. काय? लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग, कम्प्युटर, बिल्स रिसिवेबल माहित असते ना तुम्हाला काय असते. असेट आहे. सन्ड्री डेटर्स, डेप्टर्स नाही, हे बी सायलेंट आहे यातलं. काय म्हणून काय म्हणणार याला? डेटर्स. लाईव्ह स्टॉक, कॉपीराइट. त्यानंतर हे पुढचं. आल्या बरोबर आलं तुमचं सगळं. त्यानंतर पुढचं इंटरेस्ट अँड गेन्स. हा. एक्सपेन्स अँड लॉसेस. सो आता पुढचं आपण एक इक्वेशन शिकणार आहोत, जे अगोदर पण आपण शिकलेलं आहे. काय होतंय? अकाउंटिंग इक्वेशन्स signifies that asset of a business are always equal to total of liabilities and. यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काय? ऑलवेज इक्वल टू. ज्या बिझनेस मध्ये कधी पण तुम्ही गेल्या, ज्या टोटल असेट असतील त्या इक्वल टू कशाच असणार? लायबिलिटीज अँड कॅपिटल. तर बाळांनो, हे जे इक्वेशन आहे याच्यावर तुमचे सगळे प्रॅक्टिकल क्वेश्चन आहेत आणि तुमच्या 11th लेवलला 10 मार्कापर्यंत प्रॅक्टिकल क्वेश्चन या इक्वेशनवर येऊ शकतो. तर तो कसा आणि कोणत्या टाईपचा असेल ते आपण बघूया. सगळ्यात पहिले कॅपिटल म्हणजे काय असते? टोटल असेट्स मायनस आउटसाइडर लायबिलिटी. आउटसाइडर लायबिलिटी म्हणजे काय? लायबिलिटी फक्त. आउटसाइडर म्हणजे काय? बाहेरची लोक, त्यांची लायबिलिटी. असेट इज इक्वल टू काय असते? कॅपिटल प्लस. आणि असेट इज इक्वल टू लायबिलिटीज मध्ये जेव्हा फक्त लायबिलिटीज म्हणतात त्यात कॅपिटल काय असते? बाय डिफॉल्ट इन्क्लूड असते. सो त्यानंतर आपण करतोय, इकडे बघा खाली इक्वेशन दिलेले आहेत आपल्याला. काय दिले? सगळ्यात पहिले राहुल स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. राहुलने कॅश सोबत एक बिझनेस स्टार्ट केला, बरोबर. द अकाउंटिंग इक्वेशन विल बी जेव्हा असेट इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटी. आपल्याला हे जे क्वेश्चन करायचे हे सेम इक्वेशन आपल्याला त्यात पाहिजे. तर काय झालं? जेव्हा राहुलने बिझनेस स्टार्ट केला, बिझनेस मध्ये काय आली? कॅश आली, कॅश वाढली. ऍट द सेम टाइम दुसरी काय गोष्ट वाढली? म्हणजे काय झालं? 50,000 प्लस 50,000. लायबिलिटीज काय? 0. त्यानंतर काय झालं? राहुल परचेस मशिनरी फ्रॉम HP अँड कंपनी ऑन ₹10,000. पुढे काय झालं? राहुलनं जेव्हा ही मशिनरी परचेस केली तेव्हा काय झालं? ऑलरेडी त्याच्याकडे कॅश किती होती? बरोबर. कॅश काय? असेट. आता बिझनेस मध्ये काय झालं? आणखी काय आली? मशिनरी आली, बरोबर. असेट वाढली परत किती ना? आता किती झाली टोटल असेट? आता बिझनेस मध्ये कॅपिटल किती होतं? आता काय केली? ही मशिनरी जी आपण घेतली ती घेतली क्रेडिटवर. क्रेडिट कुणाकडून घेतले? ते आउटसाइडर कडून घेतलंय का एखाद्या बिझनेस मधल्या व्यक्तीकडून घेतले? मग ही काय म्हणजे काय झालं? सन्ड्री क्रेडिटर्स 10,000 झाले, बरोबर आहे. सो आता काय झालं? परत इक्वल झालं. काय? असेट अँड लायबिलिटीज. सो बाळांनो, आता आपण बघतोय परत राहुलनी परचेस केले. परत एकाच व्यक्तीचं हे चालू आहे. पुढच्या अकाउंटिंग एंट्रीज होत आहेत. राहुलनी 20,000चे काय केले? गुड्स परचेस केले. इथं काही दिलं नाही, याचा अर्थ कशावर परचेस केले असतील? कॅश. जर इकडे बघा, बिझनेस मध्ये आपण जर गुड्स परचेस केले कॅश देऊन, तर आपल्यासोबत दोन इफेक्ट घडत आहेत. कोणते?
काय जाते आणि काय येत आहे? कॅश काय, गुड्स काय, असेट्स. म्हणजे इकडे बघा ऍट द सेम टाइम काय होते, असेट येत आहेत पण असेट जात आहेत पण, म्हणजे इफेक्ट काय होणार दोन्हीचा? सेम. काही होणार का त्यात? नाही. सो इथं तुम्ही जर बघितलं, इथं काय दिलंय, कॅश कमी होतीये, स्टॉक ऍड होतोय. जर तुम्ही दिलं तिकडे बघा, 50,000 रुपये अगोदर कॅश होती, 10,000ची मशिनरी होती, स्टॉक 0 होता. न्यू ट्रान्झॅक्शन काय झालं, 30,000 रुपयाचा स्टॉक उरला, सॉरी कॅश उरली, जेव्हा यातून 20,000 मध्ये मायनस केले, 10,000 रुपये मशिनरीची व्हॅल्यू होती आणि 20,000 परत हे काय होते, 10,000 20,000, आणि अल्टिमेटली इक्वेशन जे होतं तेच सेम राहिलं. बरोबर. सो नो आपण काय करूया, सेकंड इलस्ट्रेशन करूया. फर्स्ट तुम्ही घरून करून आणा. काय? हा फर्स्ट. सगळ्यात पहिलं काय दिले, रुपाली कमेन्स बिझनेस विथ बँक बॅलन्स किती, 25,000. बरोबर आहे. सो हे फॉर्मॅट आहे, जेव्हा अकाउंटिंग इक्वेशन सॉल्व्ह करा म्हटलं, त्या टाईपचं इक्वेशन, अकाउंटिंग इक्वेशन मी तुम्हाला उद्या घेऊन येईल क्लासमध्ये, जेव्हा आपला नेक्स्ट क्लास मंडेला होईल, जे सीए फाउंडेशनच्या पेपरमध्ये 5 मार्कला आलेले. कितीला? सो इम्पॉर्टंट आहे टॉपिक. ते अगोदरचं 5 मार्क, हे आत्ताचं 5 मार्क, ते सीएसच्या सीएला, म्हणजे कुठं ना कुठं तुम्हाला शेवटी आहेच. सो करावंच लागणार. सो इकडे बघा, इथं ट्रान्झॅक्शन दिलेत म्हणून ते वरचे काय बघा ना, मी खाली परत ते ट्रान्झॅक्शन जसाल तशी लिहायचीच आहेत. त्यानंतर आपण करू शकतो. सगळ्यात पहिलं काय झालंय तुम्हाला एक्सप्लेन करतो मी, रुपाली कमेन्स बिझनेस विथ कॅश. बरोबर. आता इथं काय झालं, कॅश आली म्हणजे काय झाली, असेट झाली. ऍट द सेम टाइम काय आलं, कॅपिटल आलं. परचेस मशिनरी फॉर कॅश, मी तुम्हाला जर सांगितलं 5,000 ऍड झाले, 5,000 मायनस झाले, अल्टिमेटली इफेक्ट काय, काहीच नाही, सेम आहे. बट हे तुम्हाला दाखवून लागते. आणि याच्या जागी जर ती मशिनरी आपण क्रेडिटवर घेतली असती तर इथं 5,000नी असेट वाढली असती आणि इथं लायबिलिटीज वाढली असती 5,000नी. खाली बघूया, सेम ट्रान्झॅक्शन दिले, ब्रॉड गुड्स फ्रॉम स्वरा वर्थ ₹3,000 ऑन क्रेडिट. आता हे जर गुड्स आपण कॅशवर घेतले असते तर सेम राहिलं असतं, काहीच झालं नसतं. बट हे क्रेडिटवर घेतलेत म्हणून इथं 3,000नी कॅश वाढली, लायबिलिटीज 3,000नी वाढली. ऍट द सेम टाइम पेड फॉर सॅलरीज 3,000. सॅलरी काय आपला, म्हणजे त्यांनी काय झालं, कॅश दिली आहे, कॅश मायनस झाली आणि कॅपिटल मधून पैसे मायनस झाले. लॉस असेल, सॅलरी असेल, एक्सपेन्स असेल, ते कशातून मायनस होणार, हा रिसिव्ड इंटरेस्ट. पैसे आले बिझनेस मध्ये म्हणजे कॅपिटल वाढलं. समजलं हा क्वेश्चन. सो याच फॉर्मॅटचा एक क्वेश्चन तुम्हाला इथं ट्राय करायला देऊया आपण, बघूया तुम्हाला जमतो का. हा थर्ड क्वेश्चन स्टार्ट करा. सगळ्यात पहिलं इथं काय दिले, ट्रान्झॅक्शन 1,00,000. म्हणजे हे ट्रान्झॅक्शन काय, पहिले बिझनेस स्टार्ट झालाय. त्यानंतर दुसरं काय, परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम स्टोर्स रुपीज, परचेस लॅपटॉप फॉर ऑफिस यूज ₹10,000. त्यानंतर सोल्ड गुड्स टू रीना ऑन क्रेडिट 12,000 आणि पेड टेलिफोन बिल. सो यातलं काही याच्यात प्रॉब्लेम असेल तर आत्ताच मला सांगा, मी एक्सप्लेन करतो. मला 5 मिनिटाच्या आत हा क्वेश्चन करून पाहिजे आणि त्या फॉर्मॅटमध्ये. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही सुद्धा हा क्वेश्चन करा. आणि यूट्यूब स्टुडंट्स, इन केस तुम्हाला जर आमच्या एखाद्या लेक्चर मधल्या एखाद्या कन्सेप्ट मध्ये जर डाऊट असेल, काही तुम्हाला क्वेश्चन असेल, तर तुम्ही काय करू शकता, खाली कमेंट करून विचारू शकता. आणि सोबत आपले 11चे फर्स्ट चॅप्टरचे पूर्ण लेक्चर आपल्या चॅनलवर अपलोड आहेत.
सो तुम्ही ते पूर्ण बघू शकता. आपण सेकंड चॅप्टर पण यूट्यूबवर पूर्ण करतोय. सो तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्स, आणखी तुमचे कोणी भाऊ बहीण असतील त्यांच्यासोबत हे लेक्चर आपले शेअर करू शकता. सो वानो, हे लवकर करा क्वेश्चन सॉल्व. 5 मिनिटाच टायमिंग दिलाय तुम्हाला.
हेलो बच्चों, हो गया क्या आपका ये क्वेश्चन? काय रे, झालं का तुमचं? हाच फॉर्मॅट आहे ना क्वेश्चनचा? इकडे लक्ष द्या बाळांनो आता. इकडे बघा. झालं का तुमचं? कुठपर्यंत आला तुम्ही? सगळ्यात पहिलं ट्रान्झॅक्शन काय, वाचा, रीड करा. वैभवनी बिझनेस स्टार्ट केलाय 1 लाख कॅश घेऊन. तर काय झालं, सगळ्यात पहिले कॅश आली बिझनेस मध्ये, म्हणजे काय, कॅश असेट. त्यानंतर लायबिलिटी काय आहे का याच्यात? झिरो. त्यानंतर काय? 1 लाख. त्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन रीड करा, काय दिले सेकंड ट्रान्झॅक्शन? परचेस गुड्स फ्रॉम रीना स्टोर. आता रीना स्टोर कडून आपण क्रेडिट, रीटा स्टोर कडून आपण काय केलं, गुड्स परचेस केलेत. हा क्वेश्चन नंबर कोणता आहे आपला? 3A. कशाचा? प्रॅक्टिकल क्वेश्चन जे आपले दिले होते त्यातला. सो इकडे लक्ष द्या, हे काय आहेत? 1 लाख रुपये अगोदरचे आपले असेटचं बॅलन्स आहे आणि 1 लाख रुपये कॅपिटलचं बॅलन्स आहे. सेकंड काय होतं? 9,000 क्रेडिटवर आपण काय केले, गुड्स परचेस केले. गुड्स बिझनेसमध्ये आले म्हणजे काय आहेत, असेट आहेत. आणि बिझनेसमध्ये काय वाढलं? अरे मूर्ख, आता तुम्ही सांगा टोटल किती झालं? सो यानंतर थर्ड ट्रान्झॅक्शन काय होतं आपलं? परचेस लॅपटॉप फॉर ऑफिस यूज. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, ऑफिससाठी काय केलं आपण? कशावर कॅश क्रेडिट काय कितीचा? म्हणजे काय झालं, परचेस केलं म्हणजे अल्टिमेटली इफेक्ट काय झाला? सेम. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन काय? सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. बरोबर आहे.
कितीचे? 12,000चे गुड्स आपण काय केले? क्रेडिटवर सेल केले. तर इकडे बघा, क्रेडिटवर जेव्हा आपण गुड्स सेल करतो तेव्हा आपल्यापासून काय जातं? काय जाते? गुड्स जातो, असेट. आणि काय येतं परत? कॅश. कॅश काय? असेट. म्हणजे इफेक्ट काय होणार शेवटी अल्टिमेटली? बरोबर, प्लस मायनस 12,000. म्हणजे अल्टिमेटली हा काय झाला? इफेक्ट सेम झाला. त्यानंतर लास्ट ट्रान्झॅक्शन काय? सेकंड लास्ट, सॉरी. रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड झाला 2,500. जेव्हा इंटरेस्ट रिसिव्ड होतो तेव्हा बिझनेस मध्ये काय आलं? 2,000. ऍट द सेम टाइम दुसरं काय आपलं वाढेल? किती? तर इकडे लक्ष द्या. आता इथपर्यंत आलोय आपण. किती झाले फिगर टोटल? 11,000. 1,11,500. बरोबर. हे किती? 9,000. आणि हे 1,02,500. तो आपलं हे पेज संपलं. आपण नेक्स्ट पेज वर जातोय. असेट किती होती? 1,11,500. त्यानंतर लायबिलिटी कॅपिटल 1,02,500. बरोबर. आणि आपलं 6 म्हणजे लास्ट ट्रान्झॅक्शन आपलं बाकी आहे. सिरियल नंबर इन केस जर तुमचं फर्स्ट पेजवर एखादं ट्रान्झॅक्शन नाही जर हे झालं किंवा सेकंड पेजवर गेले तुम्ही, थर्ड पेजवर गेले, तर परत तुम्हाला काय करावं लागेल? हा फॉर्मॅट लिहावा लागेल. असं नाही करतायत की बा मी अगोदर लिहिलंय. समजलं तुम्हाला? सो 6 ट्रान्झॅक्शन काय होतं लास्ट आपलं? 1,300 रुपये टेलिफोन बिल पे केलेत. म्हणजे काय झालं? कॅश गेली. ऍट द सेम टाइम लायबिलिटीज मध्ये काही इफेक्ट नाही. किती? सो अल्टिमेटली आपलं काय झालं? काय फिगर आली? 1,10,000. इथे 1,10,200. आणि इथे 9,000. बरोबर आहे का तुमचं? हा, बरोबर आहे मनीष. इथे किती येईल? 1,200. बरोबर. सो वानो हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही. अगोदर इथलं लिहा का केले तुम्ही? ऑनलाईन स्टुडंट इन केस तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि त्यानंतर हे सेकंड पेज. थँक्यू सो मच. आय होप की उद्या तुम्हाला कोणता क्वेश्चन सांगितला होता? क्वेश्चन नंबर 1. कोणता? सॉल्व इलस्ट्रेशन मधला. सो तुम्ही तो उद्या सॉल्व करसाल. थँक्यू सो मच.